मुंबईतल्या शिवडीमध्ये संभाजी भिडेंच्या सभेबाहेर दलित युथ पॅन्थर आणि इतर संघटनांनी गोंधळ घातला। संभाजी भिडे यांना परवानगी नसताना सभा घेतल्याचा आरोप करत दलित युथ पॅन्थर आणि इतर संघटनांनी सभेच्या स्थानाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला। पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, मात्र पुन्हा काही संघटनांचे कार्यकर्ते तिथे दाखल झाले आणि भिडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करू लागले। अरे प्रशासनवादी माणूस आहे, याने भीमा कोरेगावचा जो कान घडवला, तो भीमा कोरेगावचा ज्याने कान घडवला, त्या भीमा कोरेगावचा संभाजी भिडे दहशतवादी आहे। जो त्याला जो प्रशासन त्याला पोचतंय, तर प्रशासनाला आम्ही जा विचारल्याशिवाय राहणार नाही, आम्ही जा विचारल्याशिवाय राहणार नाही। तर भिडेचे आम्ही बरोबर भिडे आज बस कोणत्या संघटनेची आम्ही बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी भिडे हा नेहमी वादग्रस्त विधान करत असतो। आम्ही बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे कार्यकर्ते आहोत। आम्ही आज इथे आलेले निषेध वर्तवण्यासाठी जो भीमा कोरेगाव मध्ये जो दंगलग्रस्त वातावरण निर्माण केलं या माणसाने, या माणसाला या लोकांनी मुद्दामून या लोकांनी परमिशन नाकारलेली असताना सकाळी आम्ही येऊन गेलेलो असताना तरी पण या लोकांनी ही आज सभा होऊ दिलेली ह्या लोकांची, त्याच्यासाठी आम्ही निषेध व्यक्त करायला आम्ही इथे। दरम्यान या सगळ्या प्रकरणावर शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगले यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। निदर्शन करणारे कार्यकर्ते आहेत, ते किती कार्यकर्ते मिळून निदर्शन करतात तेही बघा, आणि सभेला उपस्थित असलेले गुरुजींचं व्याख्यान ऐकायला आलेले लोकही किती आहेत तेही जरा दाखवा। सभेला परवानगी घेतलेली आहे, सभेला उघड्या मैदानामध्ये जी सभा होती ह्याच्यामध्ये ग्राउंडवरती त्याला परमिशन नव्हती, पण सभागृहामध्ये घ्यायला कोणाचीच काही अडचण नव्हती, सभेसाठी परवानगी घेतलेली आहे। नाही असं काय ते काय कोण हुकुमशाह असं सांगू शकत नाही की सभा होऊ नये, तो कुणाला अधिकार नाही आहे। त्यांना जो विरोध करायचा त्यांनी करावा। त्यांचा आरोप जो होता भीमा कोरेगावचा, तर त्या बाबतीत त्यांचे कुठलेही नेते चौकशी आयोगासमोर कुठलेही पुरावे देऊ शकलेले नाहीत, ना मीडियाकडे देऊ शकलेत ना कोर्टामध्ये देऊ शकलेत। उलट त्यांचे नेते प्रकाशजी आंबेडकर यांनी चौकशी समितीसमोर गुरुजींचं नावही घेतलेलं नाही, कुठल्याही प्रकारचा आरोपही केलेला नाही। विरोध कशासाठी होतोय, त्यांच्या मागे कोण आहे ते सगळं तपासावं लागेल, आणि कुठल्याही प्रकारचं वादग्रस्त विधान गुरुजींच्याकडून झालेलं नाही। जे वादग्रस्त ठरवण्याचा प्रयत्न केला जात होता त्याच्यावर आम्ही त्या वेळेस पत्रकार परिषद घेऊन त्याच्यावरती आम्ही खुलासा केलेला आहे। कुठल्याही प्रकारे वादग्रस्त गुरुजींचं भाषण झालेलंच नाही आतापर्यंत। कोरेगाव भीमाचा जो कट रचला ज्या लोकांनी, ते शहरी माओवादी हे जे संघटना किंवा हे जे लोक करतायत तीच लोक याच्या मागे आहेत, ज्यांना महाराष्ट्रामध्ये दंगल घडवायची आहे। गुरुजींच्यावरती आरोप केले गेले सार्वजनिक ठिकाणी, मात्र कोणीही त्या बाबतीतचे गुरुजींच्या विरोधातले पुरावे कोर्टामध्ये मीडियामध्ये किंवा चौकशी आयोगासमोर देऊ शकलेलं नाही। त्यामुळे आरोप करणारे कट रचून जाणीवपूर्वक करतात हे तर सिद्ध झालेलं आहे।